आज सरदार वल्लभभाई पटेल या विद्यालयाचं भौतिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या जे स्वरूप जे चित्र आपल्या समोर उभा ठाकलेलं आहे, याचं जे रोपटं लावलं गेलेलं आहे, साधारण 1992 साली काही ध्येयवेड्या 15 संस्थापक सदस्यांनी एकत्र येऊन हे रोपटं लावलेलं आहे. आपल्या उदगीर शहरामध्ये अनेक शाळा कार्यरत आहेत, पण एखादी चांगली संस्कारक्षम शाळा आपण उभी करावी असा विचार या लोकांच्या या मंडळीमध्ये मनात आला. डॉक्टर दंडवते दादांच्या घरी 1992 ला प्रथम एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उदगीर शहरातील ज्या वस्तीमध्ये, ज्याला आपण सेवा वस्ती म्हणतो, अशा वस्तीमध्ये एखादी संस्कारक्षम शाळा काढावी असा विचार या कार्यकर्त्यांच्या मनात आला आणि मग बैठकांचं सत्र सुरू झालं. डॉक्टर दंडवते दादांच्या घरी काही बैठकांमधून आपल्या संस्थेचं नाव काय असावं, संस्थेचं ब्रीदवाक्य काय असावं, संस्थेला आपण जी शाळा चालू करणार आहोत, ज्या बालवाड्या चालू करणार आहोत, त्यांची काय नाव असावीत, यावर खूप चर्चा झाली. आणि मग या चर्चेअंती सुरुवातीच्या काळात उदगीर शहराच्या विविध भागामध्ये आपण लवकुश शाळा, बालवाड्या चालू कराव्यात असा निर्णय झाला. साधारण 93 जून मध्ये उदगीर शहरातील प्रथम 2 भागामध्ये या लवकुश बालवाड्यांची सुरुवात करण्यात आली. त्याच्या पुढच्या वर्षी साधारण 95 ला उदगीर शहरातील जवळजवळ 5 वस्त्यामध्ये लवकुश बालवाड्यांची सुरुवात करून एक चांगला संस्कार बालवयातच या मुलावर घडवण्याचा प्रयत्न संस्थेद्वारे सुरू करण्यात आला. या बालवाडीतूनच पुन्हा प्रेरणा घेऊन आपण प्राथमिक शाळा सुरू करावी असा निश्चय झाला आणि 1998 ला या बालवाडीतून पहिलीचा वर्ग सुरुवात करण्यात आला. पहिलीच्या वर्गात साधारण सुरुवातीला 38 विद्यार्थी होते आणि मग ही जागा कुठे घ्यावी, शाळा कुठे करावी याचा विचार झाला. संस्थेचे त्यावेळेसचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी ज्ञानेश्वरराव कोटलवार, त्यावेळेसचे संस्था कार्यवाह श्री नारायणराव देशपांडे यांनी उदगीर शहरातील, जिला आपण सेवा वस्ती म्हणतो, या सेवा वस्तीमध्ये हवी स्वामी मठाच्या जवळ आपण ही शाळा सुरू करावी असा विचार कार्यकारिणीच्या बैठकीत झाला आणि 1998च्या जून मध्ये या पहिलीच्या वर्गाला सुरुवात झाली. 2-3 वर्ष मान्यता मिळवण्याचा प्रयत्न झाला, पण मान्यता मिळत नव्हती. पहिली, दुसरी, तिसरी हा जो वाडा घेतला गेला सुरुवातीला भाड्याने, सांगवीकर वकिलांचा हा वाडा होता. या वाड्यामध्ये ही शाळेची सुरुवात करण्यात आली आणि हळूहळू 2000 ला 4थी पर्यंतचे वर्ग इथं उघडले गेले. साधारण 2000 ला शाळेला प्राथमिक शाळेची मान्यता मिळाली. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. विशेषतः प्रमोदराव कुलकर्णी, व्यंकटेशराव देशपांडे यांच्या धडपडीतून मंत्रालयात प्रयत्न करून या शाळेला मान्यता मिळवण्यात आली. यानंतर ज्ञानेश्वरराव कोटलवार जात राहिले आणि संस्थेची धुरा श्री कैलासवासी प्रभाकरराव मांगुळकर यांच्याकडे सोपवली गेली. त्याचबरोबर कार्यवाह म्हणून व्यंकटेशराव देशपांडे यांच्याकडे जबाबदारी सोपवली गेली आणि सहकार्यवाह म्हणून प्राध्यापक गोविंदराव जामखंडे यांच्याकडे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी सोपवली गेली. नवीन टीम संस्थेची उभी ठाकली आणि कामाला खूप मोठ्या प्रमाणात गती मिळाली. हळूहळू इथली प्राथमिक शाळा 7वी पर्यंत वर्ग सुरू झाले. त्याचबरोबर राम मंदिर मध्ये
जो लवकुश बालवाडी चालवली जात होती तिथेही आपण काही वर्ग सुरू करावेत आणि म्हणून तिथेही पहिलीचा वर्ग सुरुवात करण्यात आला. तिथं हळूहळू पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असे वर्ग सुरू करण्यात आले आणि तिथं सेमीचा विभाग एक स्वतंत्र आपण चालवावा असं कार्यकारिणीमध्ये लक्षात आलं आणि त्या विभागात राम मंदिर मध्ये आपण पहिलीचे सेमी वर्ग सुरू केले. संस्थेचा विकास वाढू लागला. संस्थेच्या निरनिराळ्या बैठकांमधून अनेक कार्यक्रमाचं नियोजन केलं जात होतं. अनेक पालकांमधून, शाळेच्या धडपडीतून, विशेषतः जो शिक्षक वर्ग होता की ज्यांना संस्था कार्यकर्ते असं संबोधले जात आहे, या शिक्षकांच्या, या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या मेहनतीतून शाळेचा नावलौकिक शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाला. एक अतिशय संस्कारक्षम शाळा म्हणून या संस्थेकडे बघितलं गेलं आणि विद्यार्थ्यांचा, पालकांचा ओढा शाळेकडे लागला. विद्यार्थ्यांची संख्या 400 पर्यंत गेल्यानंतर इमारतीची गरज भासू लागली आणि म्हणून विशेषतः प्रभाकरराव मांगुळकर यांनी इमारत कोणत्याही परिस्थितीत आपण उभी करायची, पालकांचा एवढा आग्रह आहे, बसण्यासाठी जागा नाहीये, खोल्यांची ही अवस्था आहे की आकाशात आभाळ आलं तर शाळेमध्ये गळती काय अशी भीती शिक्षकांना वाटायची, अशी स्थिती होती आणि म्हणून शाळेचं बांधकाम हे अतिशय महत्वाचं आहे लक्षात घेऊन 2015 ला आपण या बांधकामाला सुरुवात केली आणि हळूहळू बांधकामाचा एक टप्पा, दुसरा टप्पा असा आपण पूर्ण करत गेलो. यामध्ये संस्थेला सहकार्य करणारे, शाळेचा नवलौकिक तर वाढतच होता पण शाळेला मदत देणारे, शाळेला जोडले गेलेले अनेक पालक, अनेक मित्र परिवार खूप मोठ्या प्रमाणात झाला. विशेषतः विनोदजी पेंढारकर, वैजनाथप्पा लातुरे, स्वतः व्यंकटेशराव देशपांडे यांनी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन केलं की मी एक शाळा उभी करत आहे आणि मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून विनोदजी पेंढारकरांनी विशेषतः अनेक जणांशी संपर्क करून ही शाळा दाखवली, शाळेचे उपक्रम दाखवले, शाळेतून समाज या सेवा वस्तीमध्ये होत असलेल्या कार्याची जाणीव समाजातील लोकांना दिली आणि त्यातून मग हिरेन गड्डा सारखे लोक, मांडके सारखे, डॉक्टर मांडके सारखे, नितू मांडके सारखे लोक संस्थेशी जोडले गेले आणि त्यांच्या प्रयत्नातून ही इमारत अतिशय भव्य स्वरूप आज आपल्याला दिसत आहे. या इमारतीबरोबरच शाळेचे जे उपक्रम घेतले गेले ते अतिशय प्रभावशाली, विशेषतः जे स्नेह संमेलन ज्याला आम्ही दिपाळी म्हणत असत, हे उपक्रम वर्षभरातल्या कार्यक्रमाचं नियोजन करून आमचे मुख्याध्यापक सौ मंजुषा कुलकर्णी, सीमी विभागाच्या विभाग प्रमुख सौ आशा बेंजरगेबाई यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन हे दोन्ही विभाग अतिशय चांगल्या स्थितीला आज आपल्या समोर आणलेले आहेत. त्याचं भव्य दिव्य स्वरूप, शाळेचे शैक्षणिक उपक्रम याचं दर्शन आपल्याला आता मिळणारच आहे. श्रद्धा मालभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. जो श्रद्धेने ज्ञान मिळवतो तो नक्कीच यश संपादन करतो असे ब्रीद वाक्य घेऊन राष्ट्राचा विकास व्हावा या हेतूने राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ स्थापना 1992 साली झाली. आत्ताच आपल्याला ही माहिती भेटलेली आहे. सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक शाळा ही खंडेराव वकिलांच्या वाड्यात सुरू करण्यात आली. ती शाळा म्हणजे हीच जुनी शाळा, जुना वाडा. तो अतिशय साधारण वर्गखोल्या, ज्ञान महत्वाचे आहे, जागा फक्त आवश्यक होती. ती आम्ही अशी सुविचाराने सजवली. पत्रे, कच्ची भिंत असा शाळेचा आवार होता. अगदी उत्साहाने शाळा सुरू झाली. पहिली बॅच इयत्ता 7वीची बाहेर पडली ती अशी. त्यावेळेला 7वीचा निरोप समारंभ घेण्यात आला. मुलांना बाहेर जावेसे वाटायचे नाही, परंतु जागा अपुरी, मान्यता नाही, यामुळं तिथपर्यंतच मर्यादा मिळाली आणि त्या ठिकाणी 7वी वर्गाचा निरोप समारंभ आम्ही सर्व कर्मचारी वृंद, माननीय श्री बनशीटकर या सर्वांच्या साक्षीने 7वीचा निरोप समारंभ दिला. अनेक उपक्रम घेणे, शाळा घेणे, त्याचबरोबर वेगवेगळी शाळेची रंगरंगोटी करणे, भिंती बोलक्या करून घेणे, प्रसन्न शाळा आम्ही त्या ठिकाणी बनवली. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या दृढ इच्छेमुळे शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. माननीय श्री राजेश्वरराव निटोरे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करून नवी उमेद घेऊन
इमारत बांधकाम सुरू झाले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माननीय श्री बसवराज बागबंदे, श्री गोविंदजी निटोरे, प्राध्यापक जामखंडे तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रभाकरराव मांगुळकर, कार्यवाह श्री वेंद्र देशपांडे यांच्या अथक प्रयत्नाने विद्यालयामध्ये शिलावरण करण्यात आले. शाळेचे इंजिनियर आपले संस्थेचे माननीय श्री नारायणराव देशपांडे यांच्या हस्ते शाळेचे स्लॅब झाले. इमारत पूर्ण झाली. श्री व सौ नारायणराव व निर्मलाताई यांच्या शुभ हस्ते विद्यालयामध्ये सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. हाच तो सत्यनारायणाचा उपक्रम शाळेत घेण्यात आला आणि शाळेची सुरुवात झाली. विद्यार्थी पालक यांचा आनंद द्विगुणित झाला. मान्यवरांचे स्वागत विद्यालयामध्ये लेझिमने करण्यात आली. मुले अतिशय उत्साहात पाहुण्यांचे सत्कार स्वागत केली. माननीय श्री पेंढारकर यांच्या पादस्पर्शाने शाळेचे भौतिक स्वरूप हळूहळू बदलू लागले. अतिशय चांगल्या गोष्टी शाळेच्या होऊ लागल्या. सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयास जणू परिसस्पर्श झाला व शिक्षकांना मार्गदर्शन सुद्धा सुरू झाले. शिक्षकांना मार्गदर्शन चर्चा करत असताना माननीय श्री लातुरे अप्पा, श्री पेंढारकर शाळेत निधी देण्याकरता येऊ लागले. अतिशय शाळेला मदत त्यांची झालेली आहे. त्याचबरोबर विद्यालयात सामाजिक काम म्हणून शिवणकला क्लास सुरू करण्यात आले. पालकांना अगदी मोफत ही योजना विद्यालयात सुरू झाली. विद्यालयात अनेक राष्ट्रीय सण उत्साहात होतात. विद्यालयात विज्ञान वर्ग सुद्धा सुरू झाला. नगराध्यक्ष श्री बागबंदे सर यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सर्व नगरसेवकांचाही या ठिकाणी सत्कार विद्यालयातर्फे करण्यात आला. केवळ विद्यार्थीच नाही तर समाज, नागरिक सर्वच आपले आहेत. देश घडला पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून असे सामाजिक कार्यक्रम वेळोवेळी विद्यालयात घेतले जातात. हीच ती झलक. तसेच उदगीर शहरामध्येच सुधांशु अष्टपुत्रे हा माजी विद्यार्थी व्यंकटेशराव देशपांडे काका यांचा होता. त्याचा आकस्मिक निधन झाला, परंतु विद्यालयात त्याचे मित्र खूप होते. त्यांनी त्याची आठवण म्हणून आमच्या विद्यालयासाठी एक खोली देऊ केली आणि त्याच्या नावाने एक खोली पूर्ण बांधून विद्यालयास दिली. दक्षिण बाजूचे भूमिपूजन करण्यात आले. शाळेची उत्तरोत्तर प्रगती होऊ लागली. तसेच विद्यार्थी परीक्षेतही झळकू लागले. केवळ भौतिक इमारतच नाही तर अभ्यास, ज्ञान हे सर्व महत्त्वाचे. स्पर्धा परीक्षा, इतर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा विद्यालयामध्ये होऊन शाळेचे नाव मोठे होऊ लागले. शाळेला पाण्याची फार आवश्यकता होती. साधे पाणी तर मिळतच राहिले, परंतु मिनरल वॉटर मुलांना मिळणे अशक्य प्राप्त होते. कारण आत्ता सांगितलेलं आहे शाळेत उपेक्षित वस्तू आहे, उपेक्षित जागा आहे आणि विद्यार्थी सुद्धा सेवावस्थितले आहेत. अशांना माझगाव डॉक मुंबईतर्फे मदत घेऊन शाळेत मिनरल वॉटर योजना सुरू झाली आणि ती अद्ययावत आहे. श्री अशोक शेलाळकर यांच्या मदतीने व श्री बुधे सर यांच्या प्रयत्नाने तसेच डॉक्टर अंबादासराव देशमुख यांच्या मदतीने ही योजना आज विद्यालयात परिपूर्ण आहे. विद्यालयामध्ये वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करण्यात येते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असे म्हणूनच विद्यालयात असे प्रयोग घेतले जातात. त्याचबरोबर विद्यालयात मोफत संगणक क्लासेस आहेत, जे काही मुलांना बाहेर 3-3 हजार रुपये देऊन करावं लागतं. ही जाणीव ठेवून विद्यार्थ्यांना मोफत संगणक क्लासेस सुरू करण्यात आले. विद्यालयात अद्ययावत वाचनालय सुरू करत आहोत. तेही काम अतिशय जोमाने सुरू आहे. त्याचबरोबर संस्थेने या ठिकाणी इथेच न थांबता आणखी काही सामाजिक काम केले पाहिजे असा उद्देश मनामध्ये ठेवून श्रीनिवास ज्येष्ठालयम संस्थेअंतर्गत सुरू केलेला आहे. त्याचबरोबर समाजामध्ये खूप गोरगरीब मुलं आहेत, त्यांना आधार नाही, त्यांना आधार देण्यासाठी संस्थेने माधुरी आभाळ माया हे अनाथाश्रम सुरू केले. तेही सुरू होत आहे. देशसेवा घडावी असा ध्यास संस्थेने मनी घेतला आहे. त्याचबरोबर शहरामध्ये खूप चांगले लोक आहेत. लायन्स क्लब आहे, रोटरी क्लब आहे. या लोकांनी शाळेत येऊन कार्यक्रम घेतले. आयुष्मान सरकार योजना शाळेत घेऊन विद्यार्थ्यांचे, पालकांचे आरोग्य तपासून त्यांना योग्य ते मोफत उपचार विद्यालयामध्ये घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे गरजूंना शैक्षणिक साधने देणे, गरजूंना मदत करणे हा उपक्रम वेळोवेळी विद्यालयामध्ये घेतला जातो. विद्यार्थ्यांनी उदगीर फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला आणि पहिल्या क्रमांकाचं नाव तिथं पटकावलं, बक्षीस पटकावले. विविध बक्षिसेही घेऊन विद्यार्थी शाळेत आगमन केले. विद्यालयामध्ये आगळा वेगळा स्नेहसंमेलन साजरा केला जातो, जेथे आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैचारिक गीते घेतली जातात, पथनाट्ये सादरी केली जातात.
पालक, विद्यार्थी आवर्जून या ठिकाणी लोक उपस्थित राहतात. तर सरदारचा स्नेहसंमेलन असा वेगळा असतो, त्यांना वाटतं, आणि उपक्रमासाठी लोक दूर दूरून येतात. याचाच परिणाम म्हणून 2019-20चा स शिवणकर परभणीतर्फेचा पुरस्कार विद्यालयाला मिळाला आणि तो असा आम्ही स्वीकारला. अशा प्रकारे वेगवेगळे पुरस्कार विद्यालयात झाले. काही शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा विद्यालयात मिळाले. त्याचबरोबर खंडेराव वकील सांगवीकर यांच्यातर्फेच उद्घाटन सोहळा विद्यालयामध्ये घेण्यात आला. दुसऱ्या मजल्याचे पूर्ण बांधकामाची रक्कम त्यांनी आम्हाला दिली आणि ती रक्कम घेऊनच विद्यालयामध्ये भौतिक सुविधा करण्यात आली. आणि त्यांचा हा असा स्वागतोपक्रमाचा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम औक्षण करून विद्यालयामध्ये घेतलेला आहे. विद्यालयात महिला मेळावे, पालक मेळावे होत असतात. सौ अपर्णाताई पटवारी विद्यालयाच्या सध्याच्या उपाध्यक्षा, त्या वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि विद्यालयामध्ये असे कार्यक्रम घेतले जातात. त्या ठिकाणी सामाजिक प्रबोधन व्हावे म्हणून विद्यालयातर्फे शिक्षकांनी अथक परिश्रमाने बेटी बचाओ, प्लास्टिक मुक्ती असे देशहिताचे पथनाट्य विद्यालयात पालकांसमोर दाखवले जातात. मूक अभिनव दाखवले जातात, जेणेकरून सर्व धर्म समभाव असे दाखवून पालकांची त्या ठिकाणी सर्व धर्म समभावतेची भावना जागृत केली जाते. आम्ही सारे सरदार ग्रुप आहोत. मुलांची कौशल्ये विकसित करण्यासाठी नेहमी तत्पर असलेले सरदार ग्रुप नेहमी कामात असतात. स्वतःला ते कार्यकर्ते समजून घेतात. त्याचबरोबर मुलांना काही आम्हीच सगळं देत नाही. समाजामध्ये खूप दानशूर व्यक्ती आहेत. पुण्याच्या CA ग्रुपनी शाळेस भेट दिली आणि मुलांना स्कूल किट पूर्ण देऊन त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. श्री पेंढारकर एक आमचे प्रेरणास्थान, आदर्श जोडी घडवणारे श्री वेंद्र देशपांडे या ठिकाणी शाळेत सर्वांसोबत सहभोजन घेत असताना, तसेच विद्यालयात वेगवेगळे पाहुणे भेट देतात, सदिच्छा भेट देतात. असे सदिच्छा भेट देऊन विद्यालयात विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे कौतुक करून पाठ थोपटून जातात. यामुळेच की काय, विद्यार्थ्याला खूप प्रेरणा मिळते. ते जोमाने शिकतात आणि शिक्षक सुद्धा जोमाने कार्य करत असतात. अशामुळेच एवढासा लावलेला वेलू गगनावरी जात असल्याचा चित्र आपणासमोर या ठिकाणी दिसत आहे. धन्यवाद. ध्येयप्राप्तीसाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हणलं तरी चालेल, कारण वेडे लोक इतिहास घडवत असतात व हुशार लोक इतिहास वाचत असतात. नमस्कार, मी सेमी विभागाची प्रमुख आशाबाई गर्गे. सुरुवातीला राम मंदिर विभागामध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग 2009ला उभारण्यात आला. तेव्हा आपल्याच बालवाडीतील 16 मुलांपासून ही शाळा सुरू झालेली आहे. नंतर प्रत्येक वर्षी पुढचे वर्ग काढण्यात आलेले आहेत. ही शाळा एका मंदिराच्या जागेमध्ये भरण्यात येत होती. भाड्याने ती जागा आपण घेतलेली होती. त्या ठिकाणी कोणतीही भौतिक सुविधा नसताना व आजूबाजूला अनेक भव्य दिव्य इमारती असलेल्या शाळा असताना आमच्याच शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांची एप्रिल महिन्यापासूनच गर्दी असायची. ते उच्च शिक्षित पालक वर्ग व सुज्ञ पालक वर्ग असे होते. त्यांचे कारणच फक्त एक होतं आणि ते म्हणजे आम्ही सर्व शिक्षकवृंद एकजुटीने त्यांच्या पाल्यावर संस्कार व गुणवत्ता या दोन्ही बाजू परिपूर्ण करत होतो. म्हणूनच पालक हा आमच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी खूप धडपड करायचा. तिथे आम्हाला सुरुवातीला पत्र्यांच्या खोल्या होत्या, पंखे नव्हते, नाही बाथरूम नव्हतं. तरीही पालकांचा ओढा हा आमच्या राम मंदिर विभागातील शाळेकडेच असायचा. आम्ही कधीही कोणतीही ॲडव्हर्टाईज म्हणजेच जाहिरात केलेली नाही. आमची जाहिरात पालकच करायचे आणि तेच पालक इतर मुलांचे प्रवेश आमच्या शाळेमध्ये करायचे. या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ माझ्या सर्व शिक्षकांच्या मेहनतीने यशस्वी झालेल्या आहेत. आजूबाजूला फ्री शाळा असताना आमच्या शाळेत नाममात्र फी देऊन मुलं येतात. याचं रहस्य माझ्या शिक्षकांची मेहनत, प्रेम आणि जीव लावण्याची पद्धत ही आहे. आम्ही बरेच कार्यक्रम घेत असतो, पण काही संस्कारक्षम कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने घेतले जातात. उदाहरण सांगायचं असेल तर कोणताही सण किंवा उत्सव असेल तर त्या सणांची माहिती आम्ही मुलांना पहिल्याच दिवशी देत असतो व तो सण दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये साजरा करत असतो. याचं कारण असं आहे की हिंदू संस्कृतीचे महत्त्व आपल्या मुलांना व्हावे व आपल्या संस्कृतीची जोपासना व्हावी यासाठी हा प्रयत्न
त्यानंतर वर्षभरातील काही ठळक उपक्रम आहेत घेतले जातात आणि त्यामध्ये गोपाळकाला हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आमच्या शाळेमध्ये सर्व मुलांना प्रसाद आणून एकत्र करून एकजुटीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करून हा गोपाळकाल्याचा कार्यक्रम आम्ही घेत असतो. तसेच या गोपाळकाल्याच्या निमित्तानं प्रत्येक वर्गाचे कॅसेट नृत्य हे आम्ही घेतो व त्यामध्येही क्रमांक काढून मुलांना आम्ही बक्षीस दिलं जातं. एवढेच नाही तर सर्व महिला पालक शिक्षिका या सर्व एकत्रित नृत्य करताना आपणास दिसतात. त्याचे काही क्षण चित्रे आपल्या समोर इथं सादर होत आहेत. त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलन असेल तोही खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतो. त्यानंतर निसर्ग सहल व शैक्षणिक सहल हेही खूप थाटामाटामध्ये साजरा केल्या जातात. त्याची क्षणचित्रे आपल्या समोर दिसणार आहेत. त्यानंतर आषाढी दिंडी असेल, आषाढी दिंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये समाजामध्ये रुजवण्यासाठी आम्ही आषाढी दिंडीचा वेगळा उपक्रम करत असतो. शहरामध्ये दिंडी काढत असतो, पालखी काढत असतो आणि संतांच्या वेशभूषेमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचं पूजन केलं जातं व लेझिमच्या तालामध्ये विद्यार्थी हे दिंडीमध्ये प्रवेश करत असतात. त्यानंतर भोंडला खेळ असेल, हा नवरात्रामध्ये आम्ही विद्यार्थ्याचा भोंडला खेळ घेत असतो. त्यानंतर गणपती उत्सव आहे. गणपती उत्सवामध्ये शहरामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना बोलावणं आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यासमोर मार्गदर्शन ठेवणं हाही आमचा आगळा वेगळा कार्यक्रम हा गणपती उत्सवामध्ये झालेला आहे. त्यानंतर होळी असेल, होळी प्रत्यक्षात आम्ही होळी इथं शाळेमध्ये होळी पेटवली जाते आणि वाईट गुणांचा नाश कसा करायचा हेही आम्ही या होळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगत असतो. त्यानंतर आज काळाची गरज झालेली आहे, वृक्षारोपण आहे. तर आम्ही शाळेमध्ये महिन्यातून एक वेळा एक दिवस ठरवून आम्ही वृक्षारोपण घेतलेलं आहे. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त शाळेला कुंडी व रोपटं असंही इथं दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही शाळेत घेत असतो. त्यानंतर स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी सहभागी होऊन बक्षीस मिळवणं, राज्यात, भारतात आणि जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात प्रथम क्रमांक मिळवून अनेक बक्षिसं विद्यार्थ्यांनी इथं मिळवलेली आहेत. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. त्याचबरोबर समाजामध्ये व्हॅलेंटाईन डे सर्वत्र करत असताना मातृपितृ दिन पूजन हा शाळेमध्ये आगळा वेगळा प्रकारचा कार्यक्रम आपण इथं घेतलेला आहे. समाजामध्ये तळागाळामध्ये असलेल्या आदर्श माता पिताला बोलवून त्यांचं पूजन करणं आणि त्यांना काहीतरी भेटवस्तू देणं हे करणं आमच्या शाळेमध्ये खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि हा दिवस सुद्धा मातृपितृ दिन पूजन हेही खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही आतापर्यंत इथं केलेलं आहे. त्यानंतर महिला दिन असेल, महिला दिनालाही आदर्श महिला समाजातल्या गोरगरीब असतील किंवा वंचित भागातल्या असतील कुठल्याही क्षेत्रातल्या आदर्श महिला बोलावून त्यांचे सत्कार करणं व एक आदर्श वक्ता बोलवून त्या महिलांना मार्गदर्शन करणं व महिला पालकांच्या स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस देणं अशा पद्धतीचा हा आमचा महिला दिनाचा कार्यक्रम आम्ही इथं शाळेमध्ये घेत असतो. त्यानंतर सर्वच शाळेमध्ये जयंत्या महंत्या उत्सव साजरा करत असतात. तर आमच्या शाळेतल्या जयंत्या महंत्या उत्सव साजरा करण्यामागचा वेगळा हेतू हे आहे की आणि दिनविशेष असतील याचं महत्त्व सांगायचं म्हणजे या दिनविशेष किंवा जयंत्या महंत्या 6वी 7वीचे विद्यार्थी हे दिनविशेषाचा कार्यक्रम किंवा जयंती महंतीचा कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन हे विद्यार्थीच करत असतात. प्रमुख पाहुण्यापासून अध्यक्ष, त्यानंतर प्रमुख वक्ता तर आभारापर्यंत या सर्वच कार्यक्रमाचं सूत्र हे विद्यार्थ्यांच्या हाती असतं आणि हा विद्यार्थी हे कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या इथे साजरा करत असतात. शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आम्ही नंबर मिळवत असतो. मग ती बौद्धिक स्पर्धा असेल, नृत्य स्पर्धा असेल किंवा भाषण स्पर्धा असतील किंवा निबंध स्पर्धा असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन क्रमांक मिळवत असतो. याचेही काही क्षणचित्रे इथे ठेवलेले आहेत. तसेच मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद व अहमदपूर 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 2 किलोमीटर धावणे या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतील मुलं प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आता शाळेमध्ये सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. शाळेला खूप चांगलं स्वरूप आलेलं आहे. आता संख्याही 450च्या जवळ सेमी विभागाची झालेली आहे. आज जर शहरामध्ये नंबर 1 ची शाळा कोणती असेल तर ती आमची आहे सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर. असे अनेक लोक आम्हाला भेटून आपलं मत व्यक्त करत असतात. एवढेच नाही तर शहरातील अनेक शाळेतील अनेक शिक्षक आमची शाळा पाहण्यासाठी आज आमच्या शाळेला भेट देण्यासाठी येत आहेत.
आताच्या शैक्षणिक उपक्रमाबरोबरच इमारतीची खूप आवश्यकता वाटतच होती. परमेश्वर अशा प्रसंगी धावून येतो असं म्हणतात. आमच्या विद्यालयास भेट देण्यासाठी म्हणून या जागेचे मालक असलेले पण सध्या अमेरिकेमध्ये कॅनडा येथे स्थायिक असलेले डॉक्टर श्रीधरराव वकील योगायोगानं 2017ला या शाळेत आपण ज्या घरी राहत होतो ते घर पाहण्यासाठी म्हणून इथं आले. त्यांनी हे शाळेचं चित्र सगळं बघितलं, इमारत बघितली आणि त्यांच्यामधलं दातृत्वपणा, दानशूरपणा जागृत झाला आणि त्यांनी हे सगळं दिव्य भव्य स्वरूप बघून किंवा या जागेमधून अनेक शिक्षण घेणारे प्रेमी, अनेक विद्वान इथून तयार झालेले आहेत आणि योगायोगानं तशाच प्रकारची शाळा या इथं सुरुवात आहे आणि या शाळेला आपण काहीतरी मदत करणं आवश्यक आहे ही भावना त्यांच्या मनात झाली. आणि त्या भेटीमध्ये ते सहपरिवार इथं आले होते. त्यांनी हे सर्व स्वरूप बघून आपली इच्छा व्यक्त केली की या जागेसाठी, इमारतीसाठी मी काहीतरी आर्थिक मदत करणार आहे असा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. योगायोगाने ते इथून गेल्यानंतर त्यांच्याशी संपर्क विनोदजी पेंढारकर यांनी ठेवला आणि त्यांनी इथं आलेला जो संकल्प त्यांनी 2019ला पूर्ण केला. या इमारतीचा जो दुसरा भाग आहे त्या भागाचा जो कळस आहे, जो तिसरा मजला आहे, त्या बांधकामाचा तिसरा मजला पूर्ण त्यांनी बांधून दिलेला आहे. त्याची आर्थिक मदत डॉक्टर श्रीधरराव वकील यांनी केलेली आहे. म्हणजे या इमारतीचा कळस त्यांनी केल्यासारखं केलेलं आहे. आज त्याच्यातून खूप शाळेला खूप मोठ्या प्रकारची प्रगती करणं शक्य झालेलं आहे आणि त्या विकासातूनच आमच्या या ह्याची दौड आमची चालू आहे, प्रगतीची गती चालू आहे. त्यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली, प्रेरणा दिली आणि सतत परत त्यांच्या फॅमिलीतून, त्यांच्या परिवारातून, त्याच्यानंतरही त्यांचे बंधू इथं शाळेत आले, त्यांनी हे चित्र बघितलं आणि त्यांनीही आर्थिक मदत शाळेला दिलेली आहे. हा जसा परिवार पूर्ण डॉक्टर श्रीधरराव वकील यांचा परिवार या शाळेशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऋणानुबंधाने जोडला गेलेला आहे आणि हा असाच त्यांचा ऋणानुबंध, त्यांचा संबंध संस्थेशी कायम राहणार आहे. ते जरी बाहेरच्या राष्ट्रात असले तरी त्यांचं माहेर म्हणून ही आमची शाळा त्यांना सदैव आठवणीत राहणार आहे, हे आपण लक्षात घेऊया.